छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला आणि त्यानंतर हातोडीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लीला निवृत्ती नाफडे असे या मृत महिलेचे नाव असून आरोपी निवृत्ती नाफेडला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गतवर्षी असमाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची घट झाली आहे। त्यामुळे विविध गावांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे। नागपूर पोलिसांनी एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली। ललित गजेंद्र भोगे असं चोरट्याचं नाव आहे। त्याने 2 वर्षात 77,70,000 रुपये किमतीच्या 111 दुचाकी चोरल्या आहेत। जळगाव शहरात मद्यधुंद तरुणांनी प्रचंड हैदोस घातला। त्यांनी 17 ते 18 नागरिकांना लाकडी दंडुक्याने मारहाण केली। या मारहाणीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। आरोपी टवाळखोरांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकासह 4 ते 5 जण जखमी झालेत। संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी यावेळी घटनास्थळी जमलेली गर्दी पांगवली आहे। अमोल कोल्हे यांनी संसदेत ते कविता सादर केली आहे। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा धागा धरत अमोल कोल्हे यांनी सध्या परिस्थितीवरती भाष्य केले। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवरील या कवितेच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केले। नागपूर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये 7 गुन्हेगारांची परेड काढण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिसांनी प्रशासनाचे संयुक्त पथक तयार केले जात आहे आणि फटाके कारखाने गोदामे आणि दुकाने यांची तपासणी केली जाते। त्यांच्याकडे परवाना नसल्यामुळे त्यांना सील देखील करण्यात येते। अशा 6 कारखाने सील करण्यात आले आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा पोलीस ई-बीट बुक ॲपचे उद्घाटन केले आहे। कोरेगाव येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतीश चतुर्वेदी यांनी उपस्थिती लावून सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना यावेळी नाना पटोले यांनी दिल्यात। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी आता तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे। महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे सुरू केली जाणार आहेत। या माध्यमातून वाहन चालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील। ललित कला केंद्र पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करून नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध अशी पोस्ट प्रियदर्शनी इंदलकरण यांनी सोशल मीडियावरती केली आहे। या पोस्ट नंतर आलेल्या धमक्यांबद्दल प्रियदर्शनीने आणखी एक पोस्ट शेअर करून सांगितलं आहे। पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जून 2023 मध्ये घेतला होता। आराखड्यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने नुकताच अहवाल सादर केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी रोजी पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या 213 किलोमीटर लांबीच्या अंतिम आखणीस मान्यता देत रस्ते विकास महामंडळावर बांधणीची जबाबदारी सोपवली आहे। पुणे नगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। भारत येत्या 3 वर्षात चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश होईल असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा यंत्रणेने वर्तवला आहे। गोव्यात सध्या भरलेल्या इंडिया एनर्जी वीक मध्ये IEAचा इंडियन ऑइल मार्केट आउटलुक टू 2030 हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे।
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी साबरमतीहून अयोध्येसाठी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। ही गाडी साबरमतीहून रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पोहोचणार आहे। भारतीय लष्कराने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सहकार्याने कारगिलमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन केले होते।